तुमची आणि नेमका जामनेर विधानसभेमध्ये काय काय नेमक्या समस्या आहेत? जय महाराष्ट्र. बघा, मी एकंदरीत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून गेल्या 1.5-2 वर्षांपासून जामनेरमधल्या वेगवेगळ्या समस्यांच्या विषयामध्ये आवाज उचलतो. आणि या समस्यांच्या विषयी आवाज उचलणं म्हणजे काही राजकारण आहे किंवा स्टंट आहे असं नाही आहे. या प्रॅक्टिकल समस्या आहे या जामनेर विधानसभा मतदारसंघातल्या. तुम्ही जरा थोडं माझ्या पाठीमागे जर दाखवत असाल तर तुम्हाला चित्र दिसेल की ते चित्र असं आहे की काय ती MIDC, काय ते टेक्सटाईल पार्क आणि काय या जामनेरचा बेरोजगार युवा तरुण. म्हणजे एकंदरीत काय समस्या आहे दादा हो, तर समस्या अशी आहे, गेल्या 30 वर्षापासून या राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या जामनेर विधानसभेचे आमदार गिरीश महाजन हे फक्त जामनेर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना उद्योग या क्षेत्रातलं फक्त एक गाजर देण्याचं काम करतायत. 30 वर्षामध्ये या जामनेर विधानसभामध्ये मला एक तरी अशी काही गोष्ट दाखवा तुम्ही की हे गिरीश महाजनांनी जामनेरमध्ये सुरू केलं आणि इथले 1000 लोक कामं करतायत, 500 लोक कामं करतायत, 50 लोकांना रोजगार दिला नाही ना. काहीच नाही आहे. जे चालू होतं ते सगळं बंद केलं. रम फॅक्टरी बंद केली, ऑर्डनन्स फॅक्टरी बंद केली, त्याच्यानंतर तुमचा गोंडखेलचा साखर कारखाना बंद केला, त्याच्यानंतर तुमची स्टार्स फॅक्टरी बंद केली, त्याच्यानंतर तुमचा चॉकलेटचा कारखाना बंद केला, बाकीचे छोटे छोटे लघुउद्योग होते त्यांचे व्यवसाय बंद केले. कोरोनासारख्या भीषण महामारीमध्ये ज्या युवा तरुणांनी स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःच्या आयुष्याची सुरुवात केली, अशा लोकांचे व्यवसाय रस्त्यावर होते. म्हणजे पाचोरा रोड असेल, जळगाव रोड असेल, भुसावळ रोड असेल, सगळ्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले, त्यांचे व्यवसाय उठवतायत. अतिक्रमणाच्या माध्यमातून पोलिसांचा ताफा सोबत घेऊन या गरीब लोकांवर अन्याय करतायत. पण ठीक आहे, तुम्ही त्यांचे व्यवसाय उठवतायत, पण त्यांना पुनर्वसन करा ना. हे पुनर्वसन पण करत नाहीये. म्हणजे त्यांना एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम करतायत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायला गेला तर मला काही श्रेयवादाचा विषय नाही आहे, परंतु परवा मंडईमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचं आंदोलन सुरू होतं. कित्येक दिवसांपासून ते लढा देत होते की आम्हाला बसण्याची व्यवस्था करा, तुम्ही उठवताय तर कुठेतरी जागा द्या. मग त्यांना तुम्ही जागा दिली. मग मी जागा देतो असं मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी हे सांगत होते. मग जेव्हा त्यांना प्रत्यक्ष मी बोलायला गेलो की तुम्ही जागा देतायत पण ती कायमस्वरूपीची जागा द्या. तुम्ही असं त्यांना आज इथं बसवायचं, उद्या तिथं बसवायचं, परवा तिथं बसवायचं हे नका करू. कायमस्वरूपी जागा देत असाल तर तुझा शब्द द्या, त्याच्यानंतर ते लोक बसायला तयार आहेत. तसा शब्द मी त्यांच्याकडनं घेतला आणि तो शब्द घेतल्यानंतर भाजी मंडईमध्ये सर्व भाजी मार्केटचे विक्रेते, फळ विक्रेते हे बसायला लागलेत. मला श्रेय नाही घ्यायचं त्याचं, म्हणजे हा विषय झालेला आहे, केला आपण. माझं तेच म्हणायचं आहे की हे जे मागचे शब्द तुम्ही दिले ना, बारामती टेक्सटाईल पार्क वगैरे वगैरे, हे पूर्णत्वास न्या. तुमची ताकद आहे, खरंच तुमची इज्जत ताकद असेल ना तर तुम्ही हे करून दाखवा ना. अंबानी सोबत तुम्ही बसतात, अडाणी सोबत तुम्ही बसतात, देवेंद्र फडणवीस तुमचे चांगले मित्र आहेत, अमित शहाचे तुम्हाला फोन येतात, तुम्ही त्यांच्याशी बोलतात, मोदी साहेब तुमच्या पाठीवर थाप ठेवतात, तर मग करा ना. जामनेरचा विकास का नाही होते मला एवढंच विचारायचं आहे. फक्त हे जे खालची ओळ आहे, कुणी निंदा कुणी वंदा आणि पक्ष फोडणे हाच एक धंदा, हेच काम आहे का आपलं? नाही, प्रश्न विचारायचे तुम्हाला. त्याच्यामुळे गिरीश भाऊ, जामनेर तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे, त्या जनतेला रोजगार निर्माण करून द्या, त्याच्यासाठीचं माझं हे आंदोलन आहे. माझा आटा बिटा खटाटो त्याच्यासाठी चाललाय. दादा तुम्हाला सांगायचं आहे, एखाद्या परिवारातला कर्ता पुरुष जेव्हा जातो ना, जेव्हा त्याचा मृत्यू होतो ना, तेव्हा त्या परिवारावर काय परिस्थिती येते ना त्या कुटुंबातल्या लोकांना माहिती असते. अहो, परिवार कोरोनाच्या कालखंडामध्ये उद्ध्वस्त झाली आहे. त्या लोकांना रोजगाराचं काहीतरी माध्यम पाहिजे. आपल्या भुसावळ चौफुलीला एक कापड विक्रेता आहे, छोटे छोटे लहान मुलांचे कपडे विकतो. मुलीचं लग्न होतं, यांनी 15 दिवस महिनाभरापासून सगळं अतिक्रमण काढल्यामुळे मुलीच्या लग्नासाठी खर्च करायला त्या माणसाकडे पैसे नव्हते. रडत होता तो बिचारा, वेदनेनं व्याकुळ झाला होता की भाऊ मी माझ्या पोरीचं लग्न करू कसं. ही समस्या जामनेरमध्ये. एखाद्या फळ विक्रेत्याला तुम्ही बाजारामध्ये बसू देत नाही, त्यांच्या दुकानावर तुम्ही बुलडोझर चालवतात. काय परिस्थिती असेल त्यांची, जेव्हा ते खिशातनं कुठून तरी व्याजानं पैसा घेतात, एखाद्या सावकाराकडनं पैसा घेतात, अशी दयनीय अवस्था आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही रियालिटी समजा. हे जामनेर तालुक्याचं दुःख आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मागच्या आठवडाभरामध्ये मला काहीतरी काम पाहिजे असं म्हणणारे 168 तरुण
जामनेर विधानसभेतले भेटायला आले की भाऊ आम्हाला काहीतरी कामाची व्यवस्था करून द्या. आज ही परिस्थिती आहे. माझं म्हणणं आहे गिरीश भाऊ, तुम्ही जर्मनीचे भाऊ होऊ नका, तुम्ही जामनेरचेच भाऊ राहा. जर राहायचं असेल तर जर्मनीचे जर भाऊ झाले ना तर 2024ची विधानसभा तुम्हाला जर्मनीचीच भाऊ करतील, असं मला तुम्हाला या माध्यमातून संदेश द्यायचा आहे.